ठाण्याच्या भाईंदर पाड्यामध्ये तुफान हाणामारी झाली। बाउन्सर आणि गावकऱ्यांमध्ये हाणामारी झाली। सरनाईकांच्या कंपनीच्या बाउन्सर्सनी मारहाण केल्याचा आरोप केला जातो। भोईर कुटुंबियांची 12 गुंठे जागा सरनाईकांनी बळकावली असा आरोप आहे। भाईंदर पाड्यातल्या भोईर कुटुंबियांनी हा गंभीर आरोप केला। गावकरी आमदार नरेंद्र मेहतांसोबत पोलीस ठाण्यात जाणार आहेत। कासारवडवली पोलीस ठाण्यामध्ये सरनाईकांच्या विरोधात तक्रार दिली जाणार आहे। तर या विरोधात भाजप आमदार नरेंद्र मेहता भाईंदर पाड्यातल्या गावकऱ्यांची भेट घेऊन कासारवडवली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी जाणार आहेत अशी माहिती आहे। मीरा भाईंदर मधले सर्व भाजपचे नगरसेवक कार्यकर्ते आणि भाईंदर पाड्यातले सर्व स्थानिक गावकरी प्रताप सरनाईक यांच्या विरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात जाणार आहेत। आमची जागा थोडीशी आमच्या घराच्या बाजूलाच आमचा प्लॉट आहे 24 गुंठ्यांचा, ज्याच्यातली 12 गुंठे जागा जी आहे आमच्या काकांनी डेव्हलपमेंटला दिली होती आणि उरलेली 12 गुंठ जागा आमच्या नावे असून माझ्या वडिलांची बापदादाची जागा असून ती आता सरनाईकच्या माणसांनी अतिक्रमण करून आमच्या जागेत घुसण्याचा प्रयत्न केला। 1 वर्ष आधीही ही घटना घडली होती। त्याच्यामध्ये त्याच्या माणसांनी लेडीज बाउन्सर लावून या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून। कुणाल, मंत्री सरनाईकांनी जागा बळकावली असा आरोप केला जातोय, नेमकं प्रकरण काय? कल्याणी त्या ठिकाणी एका ठिकाणी डेव्हलपमेंटचं काम सुरू आहे। त्या ठिकाणी भोईर कुटुंबियांची 24 गुंठे जागा जी आहे ती असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। त्याचप्रमाणे त्यातल्या 24 गुंठ्यांमधली 12 गुंठ्याची जागा आहे ती मंत्री प्रताप सरनाईक यांनी बळकावल्याचा आरोप देखील केला जातो आणि मागील 2 दिवसांपासून त्या ठिकाणी तणावाचं वातावरण आहे आणि हे सगळं लक्षात घेता त्या भोईर कुटुंबियांवरती बाउन्सर्सने हल्ला देखील चढवलेला आहे। मारामारीची घटना त्या ठिकाणी घडलेली आहे आणि आता या सगळ्या विरोधात आमदार मेहता जे आहेत ते आता भाईंदर पाड्यातील या गावकऱ्यांची भेट घेणार आहेत। त्याचप्रमाणे ते मीरा भाईंदर मधले सर्व कार्यकर्ते आणि नगरसेवकांना घेऊन कासारवडवली पोलीस ठाण्यात जाणार आहेत आणि सरनाईकांविरोधात तक्रार करणार असल्याची प्राथमिक माहिती मिळते। मीरा भाईंदर वरून नरेंद्र मेहता काही वेळातच निघतील आणि त्यानंतर ते भाईंदर पाड्यामध्ये येऊन गावकऱ्यांची भेट घेतील अशी माहिती मिळते। कुणाल, त्यामुळे आता तक्रार दाखल केली जाणार आहे। पोलिसांकडून याची नेमकी कशी दखल घेतली जाते हे पाहावं लागेल। धन्यवाद कुणाल माहितीसाठी।